माझं वैयक्तिक टोयोटाशी काही वाकडं नाही आहे, पण मला असं वाटतं की फॉर्च्युनरची प्राइस ब्रॅकेट जी आहे ती त्यांनी इतकी वर नेऊन ठेवली आहे की बरीच लोक त्या ब्रँडच्या नावाखाली खूप चांगल्या चांगल्या गाड्या मिस आउट करतात. आणि त्यातलीच एक गाडी आज आपल्याबरोबर आहे, ती म्हणजे फोक्सवॅगनची टायरॉन आर लाईन. नमस्कार, मोटर एज इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव आहे तन्मय वाकणकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत फोक्सवॅगनची टायरॉन आर लाईन. आता टायरॉन तुम्हाला कदाचित टिग्वान सारखी वाटत असेल, कारण ही 7 सीटर वर्जन आहे टिग्वान आर लाईनची, जी रिसेंटलीच लॉन्च झाली होती आणि जिची प्राइस होती ऑलमोस्ट 45 लाख रुपये एक शोरूम. पण ही गाडी टिग्वान सारखी पूर्णपणे इम्पोर्ट केली जात नाही, ही ॲक्च्युली भारतामध्ये असेंबल केली जाते. सो या गाडीमध्ये तुम्हाला ॲडिशनली 2 सीट मिळतात आणि बरेच असे फीचर्स मिळतात जे टिग्वान आरलाईनमध्ये तुम्हाला मिळत नाहीत, जे आपण व्हिडिओमध्ये पुढे बोलूच. पण या लुक्सबद्दल बोलायला गेलो तर हे ॲब्सोल्युटली युरोपियन क्लास मिनिमलिझममध्ये आहेत आणि याची फिट फिनिश जी आहे, क्वालिटी आहे, ती अक्षरशः अप्रतिम आहे. फ्रंट एंडकडेच बघता आपण बघितलं तर हे जे लाईट्स आहेत हे इंटेलिजंट लाईट्स आहेत. याचं ॲनिमेशन किंवा सकाळी जेव्हा ती गाडी चालू होते ते बघण्यामध्ये खरंच मजा येते. पुढच्या लाईट्सवर साईडला किंवा मागच्या लाईट्सवर पण आपल्याला IQ लाइटिंग नावाचा एक लोगो दिसतो. IQ लाइटिंग म्हणजे इंटेलिजंट क्वेश्चनचे लाइटिंग आहेत. हे स्मार्ट लाईट्स आहेत. इव्हन मागचे जे लाईट्स आहेत तुम्ही प्रोग्राम करू शकता, बट फ्रंट लाईट जे आहे ते ऑनकमिंग ट्रॅफिकच्या हिशोबाने तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे विजिबिलिटी देतात, त्यामुळे तुमचं ड्रायव्हिंग जे आहे ते प्रचंड सेफ होऊ शकतं. आता ऑफकोर्स ट्रेंड आहे लाईट बारचा, त्यामुळे हा एक कनेक्टिंग लाईट बार समोर पण दिलेला आहे. आणि ही ॲक्च्युली गाडीची जी स्टाईल होती ती फोक्सवॅगननीच टिपिकली चालू केलेली आहे, जो फ्रंटचा कनेक्टिंग लाईन आहे ती. आणि आज आपल्याकडे ही गाडी आहे एका ब्युटिफुल पर्पल शेडमध्ये. अक्षरशः प्रेमात पडलोय, म्हणजे अंधारामध्ये ही ऑलमोस्ट काळी वाटते आणि जसं ऊन ह्याला लागतं तसं तुम्हाला तो डीप पर्पल कलर दिसतो. त्याचबरोबर फोक्सवॅगननी या गाडीमध्ये ॲक्च्युली खरंच खूप सुंदर कलर दिलेले आहेत. एक आपल्या मागे पण आहे, तो नुसताच सिल्वर नाही आहे, त्याच्यामध्ये एक ग्लो आहे, त्याच्यामुळे ती गाडी वेगळी वाटते. असाच ग्रे, ब्लॅक आणि बऱ्याच वेगळ्या कलर्समध्ये टायरॉन इंडियामध्ये आणलेली आहे आणि ती असेंबल केल्यामुळे त्याची प्राइस हार्डली 46 लाख रुपीज एक शोरूम आहे. मी हार्डली का म्हणतोय, कारण आपण याचं इंजिन बघणार आहोत, इंटिरियर्स बघणार आहोत, फीचर्स बघणार आहोत आणि तेव्हा आपल्याला जाणवेल की बऱ्याच लक्झरी गाड्या ज्या 60-70 लाख रुपयेपर्यंत जातात त्याचे सगळे फीचर्स या गाडीमध्ये दिलेले आहेत. पण याची प्राइस जी आहे ती इंडियामध्ये असेंबल केल्यामुळे फोक्सवॅगनचा इंटेंट जो आहे मार्केट कॅप्चरसाठी तो क्लिअरली आपल्याला दिसतोय. फ्रंट लुक्सबद्दल तुम्हाला काय वाटतंय? हा लोगो पण इल्युमिनेटेड आहे. हे ग्रिल ब्युटिफुली ग्लॉस फिनिशमध्ये दिलेलं आहे. त्याच्याबरोबर असे विंडच्यासाठी कापण्यासाठी स्लॅट्स दिलेले आहेत. इकडे एक ॲक्च्युली डक पण दिसतो, ज्याच्यामुळे हवा आत जाते आणि टायर्सला किंवा ब्रेक्सला ॲक्च्युली कूल डाऊन करते. आणि त्याचबरोबर आपल्याला एक टोटल जो फिनिश आपल्याला दिसतो, इवन इकडचं जे बिडिंग आहे रबर इन्सुलेशन, ज्याच्यामुळे गाडीचा जो आवाज आहे तो अजिबात बाहेर येत नाही, केबिनमध्ये येत नाही आणि एक शांत एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतो. समोरनच बघताना आपल्याला हा आरचा लोगो दिसतो. हा आपण टिग्वान आरलाईनमध्ये पण बघितलेला आहे. या आरलाईनचा अर्थ असतो की याच्यामध्ये काही स्पोर्टी बिट्स आहेत जे तुम्हाला दिसतील की या गाडीबरोबरच आपल्याला काही काळे इन्सर्ट्स मिळतात, काळ्या रंगाचे पार्ट्स मिळतात, त्याच्यामुळे ही गाडी अजून हँडसम वाटते. त्याचबरोबर आपण बघितलं तर समोर आपल्याला कॅमेरा पण दिसतो आणि पार्किंग सेन्सर्स पण दिसतात. वरती आपण इकडे विंडशील्डच्या इकडे बघितलं तर आपल्याला इकडे सेन्सर्स दिसतात. हा आहे लेव्हल 2 ADAS, जो आयडियली याची जी कॉम्पिटिटर आहे स्कोडा कोडियाक, या गाडीमध्ये ADAS मिळत नाही, पण फोक्सवॅगनच्या सगळ्या मॉडेल्समध्ये तुम्हाला सेफ्टी प्रायमरी फोकस असल्यामुळे ADAS नक्कीच मिळतो. साईड प्रोफाईलनी बघताच आपल्याला कळतं की टिग्वान आरलाईनपेक्षा टायरॉन आरलाईन जी आहे ती कशी वेगळी आहे, कारण इथे मध्ये आणि साईडला तुम्हाला ह्याचा जो लेंथ आहे तो वाढलेली दिसते, त्याच्यामुळे आतमध्ये जास्त जागा येते, कारण याचा व्हील बेस जो आहे तो जास्त आहे. त्याचबरोबर आपल्याला मिळतात 19 इंचीचे अलॉय व्हील. या 19 इंचच्या व्हील्समुळे आपल्याला एक हायवेवरती जी स्टेबिलिटी मिळते किंवा जी कम्फर्ट मिळते ती खूपच अप्रतिम आहे. डिझाईन एलिमेंट्समध्ये म्हटलं तर भारतीयांना क्रोम आवडतं, त्यामुळे फोक्सवॅगननी हा क्रोम मस्तपैकी असा सूट होताना खाली दिलेला आहे. त्याचे जे टेल लाईट्स आहेत ते पण इकडे रॅप होतात आणि त्यामुळे ही गाडी एक स्पोर्टी गाडी दिसून येते. तिचा जो स्टान्स आहे तो पण बऱ्यापैकी खाली बसलेला आहे. ग्राउंड क्लिअरन्सने तुम्ही बघायला गेलात तर ग्राउंड क्लिअरन्स खूप नाही आहे, पण इनफ आहे जो आपला भारतीयांचा रस्ता जो आहे तो चांगल्या पद्धतीने टॅकल करू शकतो. पण समजा तुम्ही ही गाडी ऑफरोडिंगसाठी नेऊन घ्यायची ठरवली, ऑल्दो ऑल व्हील ड्राईव्ह आहे, तरी तुम्हाला काही ठिकाणी त्रास होऊ शकतो. तर ही गाडी ॲट द मोस्ट ऑफ रोडिंगसाठी आपण म्हणू शकतो. पूर्ण फॅमिलीला भारताच्या हायवेजवरती, भारताच्या इंटिरियर रोड्सवरती तुम्हाला खूप इझिली आणि सेफली घेऊन जाईल. आता आपण वळूया बॅक साईडला. टायरॉन आरलाईनचा सर्वात आवडता अँगल माझा तो म्हणजे रिअर, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला युरोपियन डिझाईन पीक मॅच्युरिटीला दिसतं. हे डिझाईन जे आहे ते किती वर्ष झाले तरी जुनं वाटणार नाहीये आणि कुठलाही ट्रेंड आला तरी हे मागे पडलेलं दिसणार नाहीये.
हा जो पर्पल कलर आहे आरलाईन असल्यामुळे याच्यामधले जे ब्लॅक ॲक्सेंट्स दिलेले आहेत, जसा हा इकडचा पार्ट आहे किंवा हे जे 2 पार्ट्स आहेत, त्याच्यामुळे त्याला एक स्पोर्टी नेचर येतो. पण सेफ्टीच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतंय की पार्किंग सेन्सर्स, रिअर कॅमेरा, कारण 360 डिग्री कॅमेराची सिस्टम आहे ती आपल्याला इकडे दिसते. हा कनेक्टेड टेल लॅम्प जो आहे, जो आता ऑलमोस्ट सगळ्याच गाड्यांमध्ये असतो, तो दिलेला आहे. पण ह्या ज्या LEDची क्वालिटी आहे, इवन हा जो लोगो आहे तो पण इल्युमिनेट होतो, तो खूपच सुंदर दिसतो. इनफॅक्ट हे जे इंडिव्हिज्युअल पॅनल्स आहेत LEDचे, ते पूर्णपणे तुम्ही कस्टमाइज करू शकता. त्याचं ॲनिमेशन जे आहे ते तुम्ही कस्टमाइज करू शकता. त्यामुळे तुमच्या गाडीला एक युनिक लुक येतो. टेरॉनचं बॅजिंग आपल्याला इकडे दिसतं. टेरॉन तुम्हाला जे म्हणायचं ते तुम्ही म्हणू शकता. त्याचबरोबर एक 4 मोशनचा बॅच दिसतो, म्हणजेच ही गाडी 4 व्हील ड्राईव्ह आहे, ज्याच्यामध्ये टॉर्क स्प्रेड जो आहे तो तुमच्या ड्राईव्ह मोडप्रमाणे सिलेक्ट तुम्ही करू शकता. त्याचबरोबर हे समजा आपल्याकडे चावी असेल आणि आपण हे बटन दाबून ठेवलं तर याचं टेलगेट उघडतं, कारण ही एक पॉवर टेलगेट आहे. इवन जेस्चर कंट्रोल आहे, तुम्ही लात मारून पण उघडू शकता. तुम्ही बघितलं तर हा एक मॅसिव्ह बूट स्पेस आहे, म्हणजे 890 लिटरची बूट स्पेस तुम्हाला मिळते. जेव्हा तुम्ही थर्ड रो फोल्ड केलेला असतो आणि तुम्हाला समजा थर्ड रो फोल्ड नसेल करायचा, तर तुम्ही इझिली हे सीट जे आहेत ते मागे ओढू शकता आणि त्याच्यानंतर पण आपल्याला इकडं बऱ्यापैकी जागा मिळते. आणि सेम या बटनवर आपण समजा क्लिक केलं किंवा इकडचं बटन जरी दाबलं तरी हे पॉवर टेलगेट जे आहे ते बंद होणार आहे. आय थिंक जो रिअर एंड आहे तो सर्वात मॅच्युअर आणि सर्वात ब्युटिफुल अँगल आहे. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. Volkswagen टेरॉन आरलाईनचा सर्वात इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे ह्याचं इंजिन उघडण्यासाठी इकडे एक छोटा लिव्हर दिलेला आहे. तो उघडल्यानंतर ह्याला हायड्रॉलिक स्ट्रट्स दिलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इंजिन आता चालू आहे. 2 लिटरचं टर्बोचार्ज इंजिन दिलेलं आहे, जे बनवतो 204 bhp आणि 350 न्यूटन मीटर ऑफ टॉर्क. तुम्ही समजा आमचे व्हिडिओ रेग्युलरली बघत असाल तर आपण एक मध्ये BMWची M सिरीज चालवली होती, जी पण सिमिलर कन्फिगरेशनमध्ये होती, पण ती ऑलमोस्ट 60-70 लाख रुपयेपर्यंत जात होती. 50 लाखामध्ये तुम्हाला हे कन्फिगरेशन मिळतंय. हे जे इंजिन आहे ते मेटेड आहे एका 7 स्पीड DSG गिअर बॉक्स बरोबर. Volkswagen आणि DSGचं अगदी घट्ट नातं आहे. जगप्रसिद्ध हे इंजिन आहे. जो महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे ह्याचा क्लच जो आहे तो एक वेट क्लच आहे. वेट क्लच टिपिकली भारतीय क्लायमेटसाठी खूप चांगला आहे, कारण त्याची लॉन्जिटिव्हिटी मेंटेनन्स जी आहे ती खूपच चांगली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त खर्च याबरोबर मिळणार नाहीये. हे इंजिन एक्झॅक्टली चालवायला कसं आहे आणि याचं फिलिंग कसं आहे हे आपण गाडीमध्ये आत बसून बघूया. पण 200 bhp आणि 350 न्यूटन मीटर ऑफ टॉर्क हे कॉम्बिनेशन ऑलरेडी मला खूप एक्साइटेड बनवत आहे. सो Volkswagen टायरॉन बसायला कशी आहे ती आपण आता बघून घेऊया. दार पूर्णपणे 90 डिग्रीज तर उघडत नाही, पण बऱ्यापैकी ओपन होते. आणि हा मला जो जाणवलेला डिफरन्स आहे तो म्हणजे याच्यामध्ये बसताना जो ईज आहे तो इतका निवांतपणे मी बसतोय. मी सीट जे आहे ते पूर्णपणे मागे घेतलेलं आहे. इमिजिएटली ह्याच्यावरती पण एक एर्गो ॲक्टिव्ह नावाचा आयकॉन आपल्याला दिसतो सीटवरती, कारण ह्याचे जे सीट्स आहेत ते सगळे इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्टेबल आहे. इवन याचा जो लंबर सपोर्ट आहे तो तुम्ही इलेक्ट्रॉनिकली करू शकता. याचे जे मेमरी फंक्शन्स आहेत 1, 2 आणि 3, म्हणजे घरातले मेंबर्सची ड्रायव्हिंग पोझिशन तो मेमराईज करू शकतो आणि तुम्ही तो दाबल्यानंतर त्या पोझिशनमध्ये हे सीट ऑटोमॅटिकली येणार आहे. खूपच कम्फर्टेबल सीट आहे, लेदर रॅप्ड आहे, व्हेंटिलेटेड आहे, मसाजिंग सीट्स आहेत आणि ह्याच्यामुळे तुमचं जे ड्रायव्हिंग कम्फर्ट आहे ते पूर्णपणे उत्कृष्ट होतं. पण याच सीट किंवा या पोझिशनमध्ये बसल्यानंतर मला मागे जागा राहते का आपण बघूया. सो Volkswagen टायरॉनची रिअर सीट कम्फर्ट कशी आहे ते आपण बघू. फ्रंट सीट मी जसं सांगितलं माझ्या कम्फर्टप्रमाणे ठेवलेलं आहे. आता मी 6 फूट 3 इंच आहे आणि माझ्यासाठी पण हे कम्फर्टेबल आहे. माझे नीज जे आहेत त्याच्या थोडीशी जागा राहते, जास्त नाही राहते. पण जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे माझे दोन्ही पाय जे आहेत ते सीटच्या खालती जात आहेत. आता ह्याच्यामुळे काय होतंय की माझं पाय जो आहे अंडर थाय सपोर्ट जो आहे तो पूर्णपणे सीटला लागतो, ज्याच्यामुळे मला खूप जास्त कम्फर्टेबल वाटतं. मागचे सीट जे आहेत ते रिक्लाइन होतात. इकडे एक छोटा स्ट्रॅप दिलेला आहे जो दाबून रिक्लिनेशन तुम्ही सेट करू शकता. साधारणपणे 15 डिग्रीजचा रिक्लाइन मिळतो. त्यामुळे बॅक सीट सिटिंगचा जो कम्फर्ट आहे तो खूपच उत्तम आहे. मला असं वाटतं की इन जनरल एक ॲव्हरेज फॅमिली बघायला गेलो जी 5-8, 5-5 पर्यंत असेल ते इझिली 8 जण इकडे बसू शकतात. पण एक हेल्दी फॅमिली असेल, जे मायासारखे असतील त्या लोकांसाठी फक्त 4 जणांसाठी ही गाडी बनवलेली आहे. कारण इवन मध्ये याचा जो ट्रान्समिशन टनल आहे तो बराच उंच आहे, त्याच्यामुळे बसणं खूपच अनकम्फर्टेबल वाटतं. हे आहेत Volkswagen टेरॉन आरलाईनचे ऑफिशियल मॅट्स. हे ॲक्सेसरीज म्हणून मिळतात. टेरॉन इथं लिहिलंय, पण समजा इकडे बघितलं खालती तर याच्यावर असे वेगवेगळे प्राणी केलेले आहेत. म्हणजे मासा आहे, ऑक्टोपस आहे आणि जस्ट जनरल अशी सी सारखी त्यांनी काहीतरी इम्प्रिंट केली आहे. करायची गरज नाही आहे पण केलंय. छोटे फीचर्स खूप लांब जातात. स्वतः आपण बसलेलो आहोत Volkswagenच्या टायरॉन आर लाईनमध्ये आणि आतमध्ये गेल्यानंतर एक खूप फॅमिलियर जागा वाटते, कारण ही टिग्वान आर लाईन किंवा कोडियाक बरोबर पण बऱ्यापैकी पार्ट शेअरिंग आहे. पण आय थिंक स्कोडाच्या वरती ही जिथं एक्सेल करते ती म्हणजे ह्याची इंटिरियर क्वालिटीमध्ये.
कारण तुम्ही हे मटेरियल बघितलं तर ह्याला अल्कंटारा म्हणतात. अल्कंटारा खूपच लक्झरियस मटेरियल आहे, काही लक्झरियस गोष्टींमध्येच वापरलं जातं. वरती पण बघितलं तर लेदर लाईक असा फिनिश दिलेला आहे आणि इन जनरल फिट फिनिश जी आहे ती टिपिकल फोक्सवॅगन स्टाईलमध्ये अक्षरशः अस्खलित आहे. दुसरा मला शब्द डोक्यामध्ये येत नाहीये. इव्हन स्टिअरिंग व्हील जे आहे लेदर रॅप स्टिअरिंग आहे, त्याचे जे ग्रिप आपल्याला मिळते ती एकदम छान मिळते, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येतो हे केल्यामुळे. फोक्सवॅगनचा लोगो इकडे मिळतो, आरलाईनचा बॅज इकडे मिळतो. राईट साईडला तुम्ही जो काही तुमचा फोनचा कंट्रोल्स आहेत किंवा हा डिस्प्ले जो आहे त्याचे कंट्रोल्स आहेत ते कंट्रोल करू शकता. आणि लेफ्ट हँड साईडला आपल्याला मिळतो क्रूज कंट्रोल आणि त्याचे मोड्स ॲडजस्ट करण्यासाठी, व्हॉल्यूम अपडाऊन करण्यासाठीची गोष्ट. मागे पॅडल्स पण दिलेले आहेत, पॅडल शिफ्ट्स होतात. पॅडल्स ऑफकोर्स स्टिअरिंग बरोबर फिरतात, जे मला जरा विचित्र वाटतं, बट ठीक आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला इकडे दिसते म्हणजे ह्याचा राईट स्टॉक. या राईट स्टॉकवरनं तुम्ही गिअर जो आहे तो ऑपरेट करू शकता. तुम्ही समजा तो ट्विस्ट केला क्लॉकवाईज तर तुम्ही फ्रंट ड्राईव्ह किंवा स्पोर्ट्स मोडमध्ये सिलेक्ट करू शकता, आणि तसंच मागे ट्विस्ट केला तर तो रिव्हर्समध्ये जातो. आता हा जो गिअर मोड आहे आणि ह्याचा पार्किंग ब्रेक जो आहे तो इथं मध्ये दिलाय, ते दोघेही सॉर्ट ऑफ सिंक होत नाहीत. हे चांगलं पण आहे, वाईट पण आहे. लक्झरी गाड्यांमध्ये मी बघितलंय की ड्राईव्ह मोडमध्ये टाकल्या पार्किंग ब्रेक ऑटोमॅटिकली गेलेला असतो आणि तुम्ही इझिली पुढे जाऊ शकता. पण ह्यामध्ये ड्राईव्ह मोड टाकून समजा तुम्ही पार्किंग ब्रेक विसरलात तर गाडी पुढे जाणार नाही. याचा एक चांगला फायदा असा आहे की बऱ्याच वेळेला रिव्हर्स टाकल्यानंतर तुम्ही कोणाशी बोलत असाल किंवा काही बघत असाल तर चुकून तुम्ही जस्ट पार्किंग ब्रेक एंगेज करून निघू शकता. इन दॅट केस गाडी हलणार नाही. सो ॲक्सिडेंट्स होण्याचे जे चान्सेस आहेत ते कमी होतात. आय थिंक एक सेफ्टीच्या हिशोबाने हे केलेलं चांगलं आहे. बाकी डिस्प्लेमध्ये तुम्ही बघितलं तर इकडे तुम्हाला एक छोटासा खड्डा दिसेल. त्या खड्ड्यामधनं तुम्हाला इकडे HUD ॲक्टिवेट होताना दिसेल, म्हणजेच हेड्स अप डिस्प्ले. सो गाडीचे जे स्पीड आहे किंवा तुमचा राऊट आहे तो तुम्हाला इकडे काचेवरती दिसेल जेव्हा तुम्ही गाडी चालवत असतात. अगेन ही सेफ्टी फीचर असे ज्याच्यामुळे तुमचं लक्ष जे आहे ते पूर्णपणे रस्त्यावरतीच असेल आणि इकडे येणार नाही. पण इकडं आल्यानंतर तुम्हाला जे दिसतं ते म्हणजे एक लॅपटॉप, कारण हा 15 इंचीचा डिस्प्ले आहे आणि लिटरली अख्खीच्या अख्खी गाडी यातनं ऑपरेट होते. आणि हा खूप भयानक मोठा आहे. याचे जे कंट्रोल्स आहेत ते पण मला बऱ्यापैकी कन्फ्युजिंग वाटले, कारण माझा जो खंत असतो गाड्यांमध्ये तो म्हणजे फिजिकल कंट्रोल्स फॉर AC आणि व्हॉल्यूम. तो सॉर्ट ऑफ फोक्सवॅगननी इकडनं सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला आहे. पण इकडं काही तुम्हाला असे टच पॅनल्स मिळतात ज्यातनं तुम्ही टेम्परेचर कमी जास्त करू शकता. आणि बिकॉज हा एक 3 झोन क्लायमेट कंट्रोल आहे, 1, 2 आणि मागचा 3रा झोन, त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे टेम्परेचरचं वारं जे आहे ते तुमच्याकडे घेऊ शकता. पण याबरोबरच प्रॉब्लेम काय येतोय की हे जे बटणं आहेत ते टच आहेत. बऱ्याच वेळेला ड्रायव्हिंग करताना तुमचं इकडं लक्ष जाईल की नाही किंवा लक्ष वेधलं जाईल की नाही याची गॅरंटी देता येत नाही. प्लस जो इरिटेटिंग पार्ट आहे, समजा तुम्हाला याचा फॅन स्पीड ॲडजस्ट करायचा असेल तर इकडे क्लायमा नावाचं बटन दिलेलं आहे, ते दाबल्यानंतर इकडचा पूर्ण ACचा कंट्रोल उघडतो. आय थिंक हे जरा कन्फ्युजिंग आहे. म्हणजे टेम्परेचर एकदा सेट झालं की बेसिकली ब्लोअर स्पीड किती पाहिजे हा पण फिजिकली सेट करता आला पाहिजे. पण हे माझे विचार आहेत, तुमचे काय आहेत ते तुम्ही सांगू शकता. सो हे 2 डिस्प्लेज जे आहेत ते पूर्णपणे डिजिटल आहेत आणि ह्यातनंच तुमची गाडी ऑपरेट होते. त्याचबरोबर आपण इकडे खाली बघितलं तर एक पॅडेड सॉर्ट ऑफ असं आपल्याला रबराइज स्टोरेज स्पेस मिळते जिथे तुम्ही तुमचं पाकिट वगैरे ठेवू शकता. हे तुम्ही फ्लिप केलं तर तुम्हाला इकडं 2 चार्जिंग स्टेशन्स मिळतील जे वायरलेस चार्जिंग स्टेशन्स आहेत. त्याचबरोबर इकडं Type-C चे 2 पोर्ट्स देखील मिळतील. ते दोन्ही पोर्ट्समधनं पण तुम्ही इझिली चार्जिंग करू शकता. हे तुम्ही बंद केलं तर वरती थोडीशी स्टोरेज स्पेस होते. इथनं तुमचा MID कंट्रोल ॲक्टिवेट होतो. याच्यावरती पण एक छोटा LED आहे. इथं तुम्ही व्हॉल्यूम किंवा जे डिस्प्लेचे सेटिंग्ज आहेत ते करू शकता. इलेक्ट्रॉनिक पार्क ब्रेक, इंजिन स्टार्ट स्टॉप बटन आणि दॅट्स इट. मधल्या पॅनलमध्ये लिटरली अजून काहीही नाही आहे. मिनिमलिस्टिक पूर्णपणे हा डॅशबोर्ड आहे. पण तुम्हाला जे दिसेल एकदम इमिजिएटली तो म्हणजे हा पॅनल जेव्हा आतले लाइटिंग आहेत जे आपण इंटिरियर लाईट्स म्हणतो ते जेव्हा ॲक्टिवेट होतात संध्याकाळच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस ही गाडी प्रचंड लक्झरियस फील देते. आणि ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट 30 वेगळ्या प्रकारचे लाईट्स आहेत जे तुम्ही ॲडजस्ट करून वापरू शकता. त्याच्यामुळे तुमचा जो ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे तो खूपच लक्झरियस होतो. ग्लव्ह बॉक्स पण बघितला तर चांगलाच मोठा डीप युजेबल आहे. आणि इथे पण आपल्याला खाली कप होल्डर्स मिळतात जे बऱ्यापैकी ॲडजस्टेबल आहेत. आणि परत यांना जे लाइनिंग दिलेलं आहे ते लाइनिंग पण रबराइज्ड आहे, ज्याच्यामुळे ते जी ड्रिंक आहे किंवा तुमचा कप आहे तो इकडं तिकडं हलणार नाही. हा तुम्ही समजा पार्ट बघितला तर हा ॲक्च्युली त्यांनी रिमुवेबल दिलेला आहे. रिमुवेबल देण्याचं कारण आहे की तुम्ही वेगवेगळ्या डायमेन्शन्सचे तुमचे कप्स किंवा गोष्टी असतील तर तुम्ही तो जो एरिया आहे तो कॉर्डन ऑफ करू शकता आणि ह्याच्यावरती तुम्ही इझिली काहीही गोष्टी ठेवू शकता विदाऊट द वरी की हे चुकून माकून सांडेल. आता हे बंद केल्यानंतर आपण सीट्सकडे येऊया. सीट्स अक्षरशः ब्युटिफुल आहेत. लेदर सीट्स आहेत, व्हेंटिलेटेड सीट्स आहेत, मसाजिंग फंक्शन आहे, इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्टेबल आहे. सो जे काही टिगवान आरलाईनमध्ये कमी होतं
ते सगळं इकडं फोक्सवॅगननी भरून काढलेलं आहे, ज्याच्यामुळे हा जो एक्सपिरियन्स आहे तो खूपच लक्झरियस आणि कम्फर्टेबल होतो. ऑनेस्टली इथे बसल्या बसल्या तुम्हाला जाणवतं की तुम्ही एका खूप सेफ आणि कम्फर्टेबल ठिकाणी आहेत, त्याच्यामुळे तुमचा ओव्हरऑल कॉन्फिडन्स जो आहे तो खूप वाढतो. मध्ये बघितलं तर आपल्याला जे पॅनोरॉमिक मोठ्याच्या मोठं सनरूफ आहे त्याचे कंट्रोल्स मिळतात. हे पण टच सेन्सिटिव्ह आहेत. डावीकडची जी बाजू आहे त्यांनी तुम्ही अख्खी काच मागे करू शकता. उजवीकडची जी बाजू आहे त्यांनी तुम्ही हा जो लायनर आहे तो मागे पुढे करू शकता. लायनर मला थोडा ट्रान्सपरंट वाटतोय, त्याच्यामुळे आय डोंट नो की उन्हामध्ये ती जी गरमी आहे ती आत येईल की नाही, पण ह्याची जी काच आहे ती बऱ्यापैकी इन्सुलेटेड वाटते, त्याच्यामुळे ऊनचा जो प्रताप आहे तो आतमध्ये मोस्टली तरी येणार नाही. राईट साईडला आपण बघितला तर तो जो LED पॅनल आहे तो पण आपल्याला इकडे दिसतोय. हा जो सगळा एरिया लिट होतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की किती सुंदर दिसते, आणि ह्याच्यामुळे तो जो लक्झरियस एक्सपिरियन्स आहे तो अजून चांगला जाणवतो. जे डोर ओपनिंग्स आहेत ते वरती दिलेले आहेत, खूप चांगल्या क्वालिटीचे दिलेले आहेत. त्याचबरोबर डोर अनलॉक किंवा लॉक फंक्शन जे आहे ते इथं दिलेलं आहे. विंडोज आणि मिररचे ऑपरेशन्स देखील साईडला दिलेले आहेत. इंटरेस्टिंग बिट जो आहे तो म्हणजे ह्याचे पॉकेट्स, डोर पॉकेट्स. या डोर पॉकेट्सला एक फेल्ट लाइनिंग दिलेलं आहे. त्या फेल्ट लाइनिंगमुळे तुम्ही समजा प्लॅस्टिक किंवा स्टीलची बाटली ह्याच्यामध्ये ठेवली असेल तर गाडी जेव्हा खड्ड्याखुड्ड्यातनं जाते तेव्हा जो खडखड आवाज येतो युजली प्लॅस्टिक आणि स्टीलचा, तो तुम्हाला इकडे येणार नाही. या ज्या छोट्या गोष्टी आहेत ना, या पूर्णपणे या एक्सपिरियन्सला एक लक्झरी देतात, आणि त्याच्यामुळे तुम्हाला ही गाडी जी आहे ती वर्थ द व्हॅल्यू वाटते, रादर इव्हन जास्त वाटते. पण काही काही ठिकाणी मला वाटतं की फोक्सवॅगन इम्प्रूव्हमेंट करू शकत असते, कारण इकडे तुम्ही बघितलं तसं लेदर फिनिश इकडे जरा छान त्यांनी ब्रश्ड ॲल्युमिनियमचा फिनिश दिलेला आहे, खाली अल्कंटारा, आणि त्याच्यानंतर इमिजिएटली हार्ड प्लॅस्टिक्स दिलेले आहेत. सो जिथे तुमचा युजली हात जाणार नाही किंवा लक्ष जाणार नाही, हायलाईनच्या खालच्या ज्या गोष्टी आहेत तिथं त्यांनी चीप प्लॅस्टिक्स आणि हार्ड प्लॅस्टिक्सचा उपयोग केलेला आहे. कुठेतरी ऑब्व्हियसली कॉस्ट कटिंग करायला पाहिजे, ही मला ओके वाटते, कारण मोस्टली जिथे तुम्ही गाडीबरोबर इंटरॅक्ट करणार आहे तिथे कुठल्याही प्रकारचं कॉस्ट कटिंग नाही आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. पण आता आपण मागे बसून बघूया की अजून काही फीचर्स आपल्याला मिळतात का. आता आपण रिअर सीटमध्ये बसलेलो आहोत, आणि जसं आपण बघितलं की कम्फर्ट प्रिटी डिसेंट आहे. इवन समोरची जी सीट आहे ती माझ्या हाईटप्रमाणे सेट केलेली आहे, तरी मी इथे इझिली बसू शकतो. आपल्याला जो 3 झोन क्लायमेट कंट्रोल आहे त्याचा जो पॅनल आहे तो इकडे मिळतो, ज्याने आपण गोष्टी गरम किंवा गार टेम्परेचर तुम्हाला जसं पाहिजे तसं ॲक्टिवेट करू शकता. 2 AC व्हेंट्स इथं दिलेले आहेत, पण मागच्या थर्ड रोसाठी एकही AC व्हेंट नाही आहे. त्याच्यामुळे मी म्हणतो की ही थर्ड रो जी आहे ती टेम्पररी किंवा जास्त प्रॅक्टिकल मला वाटत नाही. सीट्स खूपच कम्फर्टेबल आहेत. 2 ॲडल्ट्स खूप इझिली बसू शकतात, आणि प्लस त्यांच्या कम्फर्टसाठी हा मधला पॅच दिलेला आहे. हे खाली घेतल्यानंतर तुम्ही हात स्ट्रॅप समजा पुढे ओढलात तर तुम्हाला इकडं कप होल्डर्स मिळतात, जे अगेन एर्गोनॉमिकली डिझाईन्ड आहेत. ते कप होल्डर्स तुमच्या दिशेने येतात. भारतामध्ये ही फीचर खरंच गरजेची आहे का आय डोंट नो. उलटं लहान मुलं असतील तर याची भांडण होतील, पण ह्याचा जो क्लिक आणि हा जो आवाज आहे तो खूपच सॅटिस्फाईंग आहे, कारण ह्याचा जो फिनिश आहे तो आपल्याला खूप सॉलिड जाणवतो, ज्याच्यामुळे गाडीमधला कॉन्फिडन्स परत वाढतो. आयसोमाउंट्स दिलेले आहेत चाइल्ड सीटसाठी, प्लस 3 सीट बेल्ट्स पण दिलेले आहेत. सो कम्फर्टच्या बद्दल किंवा सेफ्टीबद्दल काहीच वाद नाही. इथे टाईप सीचे परत 2 चार्जिंग पोर्ट्स दिलेले आहेत, त्याच्यामुळे अगेन तुमचा फोन इकडे चार्जिंग ठेवून तुम्ही इथे या स्ट्रॅपमध्ये टाकू शकता. मागच्या जे बॉटल होल्डर्स आहेत ते पण खूप मोठे आहेत. 4 डोर पॅनल्समध्ये इझिली तुमच्या 1-1 लिटरच्या बाटल्या भरणार आहेत, आणि मागच्या सीटमध्ये पण त्यांनी हे जे फेल्ट लाइनिंग आहे ते दिलेलं आहे. अल्कंटाराचा फिनिश आणि तो जो LED पॅनल आहे तो पण आपल्याला इकडे मागे बघायला मिळतो. त्याचबरोबर आपल्याला हे सन ब्लाइंड्स पण दिलेले आहेत, जे तुम्ही इझिली लावून उन्हाचा जो प्रकोप आहे तो जरा कमी करू शकता. हा सनब्लाइंड जे आहेत बाय द वे तुम्हाला माहिती नसेल तर RTOच्या रूल्सप्रमाणे फक्त स्टेशनरी असताना लावू शकता, गाडी चालत असताना तुम्ही लावू शकत नाही. भारतासारख्या उन्हाळ देशामध्ये हे रूल्स का बनवलेले आहेत खरंच प्रश्न पडतो. आय नो सेफ्टी एक गोष्ट असते, पण जे ऊन येतं त्याच्यापासून पण लोकांना वाचायचं असतं, पण त्याच्यासाठी आपल्याकडे काही नियम नाही आहेत. असो, तो आपला विषय नाही आहे. आपण बघतोय फोक्सवॅगनकडे. त्याचबरोबर आपल्याला इकडे 2 पॉईंट्स पण दिसतात. या पॉकेट्समध्ये पण तुम्ही गोष्टी ठेवू शकता, आणि जो या एरियाला अजून कम्फर्टेबल बनवतो तो म्हणजे याचा पॅनोरॉमिक सनरूफ. हा किती मागेपर्यंत येत आहे तुम्ही बघू शकता. कधी तुम्हाला मस्तपैकी ताऱ्यांकडे बघायचं असेल लॉंग ड्राईव्हवरती रात्रीच्या, किंवा सकाळी दिवसा तुम्हाला ढग बघायचे असतील, तुम्ही खूप इझिली बघू शकता, आणि जास्त कष्ट न घेता तुम्हाला व्हिजिबिलिटी जी आहे ती 4ही दिशांनी खूपच उत्कृष्ट पद्धतीने दिसते. यामुळे याचा जो एक ओव्हरऑल फिलिंग आहे तो खूपच छान मिळतो. मधल्या माणसाला इकडे बसताना जास्त कम्फर्ट मिळणं अपेक्षित नाही आहे, कारण एकतर हे सीट कॉन्टूर्ड आहे, त्याच्यामुळे याचा अंडर थाय सपोर्ट जो आहे तो जरा कमी आहे. त्यामुळे मी म्हणतो की ही स्ट्रिक्ट 4 सीटर गाडी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही चिक्कार लगेच घेऊन जाऊ शकता.
ऑनेस्टली 890 लिटरच्या बूट स्पेसमध्ये तुम्ही लिटरली 2-2, 3-3 आठवड्याचं सामान आरामात भरून पूर्ण देश या गाडीमध्ये प्रचंड कम्फर्टेबली आणि सेफली करू शकता. जसे मागचे सीट्स रिक्लाईन होतात 15 डिग्रीमध्ये, तसेच तुम्ही थर्ड रोमध्ये बसलेले असाल तर तुम्ही हे सीट पुढे मागे पण करू शकता. थोडंसं पुढे घेऊन समजा तुम्ही थोडे 5'8", 5'5" हाईटचे असाल तर मागच्या लोकांना जास्त जागा देऊ शकता आणि ऑनेस्टली 5'5" लोक इकडे डिसेंटली 1-2 तास कम्फर्टेबली बसू शकतात, पण त्याच्या पलीकडे मला वाटत नाही. सो ओव्हरऑल आय थिंक ही गाडीमध्ये जे काही कम्फर्ट फीचर्स आपल्याला एक्सपेक्टेड असतात ते सगळे पद्धतीने दिलेले आहेत. ऑलराईट, सो आपण बसलो आहोत Volkswagen Tayron R-Line आणि फायनली गाडी चालवायला मिळते. फर्स्ट थिंग्स फर्स्ट जे लक्षात येतं ते म्हणजे सीटिंग कम्फर्ट. कारण सीट्समध्ये इतके ऑप्शन्स आहेत, लंबार सपोर्ट असो किंवा अंडर थाय सपोर्ट असो, सगळ्याचं परफेक्ट मिक्स करून तुम्ही तुमच्यासाठी जी तुम्हाला पोझिशन कम्फर्टेबल आहे त्या कम्फर्टेबल पोझिशनमध्ये तुम्ही इझिली बसू शकता. आणि बसल्यानंतर जे एकदम सेफचं फिलिंग येतं ते या गाडीच्या सेफ्टी फीचर्समधनं अजून प्रखरपणे जाणवतं. ते म्हणजे याचे 9 एअरबॅग्स, त्याच्याबरोबर ABS, EBD, ESC, हिल होल्ड असिस्ट, या सगळ्या गोष्टी या गाडीमध्ये येतात. प्लस लेवल 2चं ADAS पण येते. अनफॉर्च्युनेटली हे जे ADAS आहे हे युरोस्पेक आहे. फॉर एक्झाम्पल तिकडचे ज्या गाड्या किंवा रस्ते आहेत तिकडं लोकांना काही मीटर जागा असताना असं जरा अलर्ट होतं. तसंच आपल्याकडे इंडियामध्ये बघायला गेलो किंवा पुण्यामध्ये बघितलं तर सेंटीमीटरपर्यंत आपण अगदी कॉप्टिकल सोपपर्यंत जातो पुढे, आणि तिथं हा ADAS काम करत नाही बिकॉज तो एक्स्ट्रा सेफ पद्धतीने तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करतो, जे बऱ्याच वेळेला इंट्रुडिंग वाटू शकतं. सो तुम्ही याच्या कंट्रोल्समध्ये जाऊन इमिजिएटली असिस्टमधनं जे काही फीचर्स तुम्हाला नको आहेत ते बंद करू शकता. बट आयडियली हे फीचर्स तुम्ही चालूच ठेवायला पाहिजेत, आणि एस्पेशली हायवेवरती, कारण लेन डिपार्चर वॉर्निंग आहे, ड्राउझिनेस अलर्ट आहे, क्रूज कंट्रोल जो आहे तो डायनॅमिक आहे, समोरच्यानी स्पीड कमी केलं की तुमचाही होणार आहे. सो ऑल दीज फीचर्स मेक द राईड व्हेरी एन्जॉयबल, एकदम निवांतपणे, जास्त लक्ष न देता, ज्याच्यामुळे तुम्हाला फटीग येत नाही. त्यामुळे तुम्ही इझिली एका दिवसामध्ये जास्त किलोमीटर ट्रॅव्हल करू शकता. आता या ट्रॅव्हलिंगच्या मध्ये याचं इंजिन येतं, 2 लिटर आहे, पेट्रोल आहे, DPF वगैरे BS6 डिझेलसारखी काही प्रॉब्लेम नाही आहे. सिटीमध्ये तुम्ही चालवत असाल तर सिंगल डिजिट तुम्हाला एफिशियन्सी मिळणार आहे, जास्त अपेक्षा ठेवू नका. पण तेच तुम्ही हायवेवरती गेला तर ते इंजिन इकडं रंगामध्ये येतं, बिकॉज लागेल तशी पॉवर तुमच्या अवेलेबिलिटीवरती असते. तुम्ही इझिली ही गाडी 220 च्या स्पीडला पण नेऊ शकता, बट ऑफकोर्स आपले रस्ते त्याच्यासाठी इक्विप नाही आहेत. पण त्या स्पीडला जाण्यासाठी एक अर्जन्सी जी असते ती Volkswagenनी या इंजिनमध्ये ट्यून नाही केलेली, रॅदर ही एक फॅमिली ओरिएंटेड कार केली. सो पाहिजे तेव्हा पाहिजे त्या रेव्हला तुम्हाला पाहिजे तितकी पॉवर अवेलेबल असते. 204 BHP अवेलेबल होतात. प्लस हे जे रायडिंग मोड्स आहेत ज्याच्यामध्ये इको, कम्फर्ट आणि स्पोर्ट आहे, त्याप्रमाणे याचं जे बिहेवियर आहे ते ट्यून होतं. सो तुम्ही स्पोर्ट्स मोडमध्ये गेला तर तुम्हाला एक सॉर्ट ऑफ जोल्ट मिळतो जेव्हा तुम्ही ॲक्सेलरेशन डिमांड करता, पण तेच तुम्ही कम्फर्ट किंवा इको मोडमध्ये असाल तर एकदम निवांतपणे गाडी जाते, काही जास्त तुमच्याकडनं डिमांड करत नाही किंवा लक्ष तुमच्याकडनं डिमांड करत नाही, ज्याच्यामुळे एक राईड एक्सपिरियन्स जो आहे तो खूप कम्फर्टेबल होतो. पण आता एक खड्ड्यातनं गेलो तर तुम्हाला एक गोष्ट जाणवत असेल, ही R-Line आहे, म्हणजे ही एक स्पोर्टी ट्यून्ड SUV आहे, त्याच्यामुळे हिचा जो राईड क्वालिटी आहे ती थोडी फर्मर साईडला आहे. याचा फायदा तुम्हाला हायवेजवरती जाताना जाणवतो, तिथे गाडी अक्षरशः स्टेबल बसते. समृद्धीसारख्या हायवेवरती 120 तुम्ही दिवसभर करू शकता आणि गाडी तुम्हाला एका लाईनमध्ये एकदम आरामात कम्फर्ट देऊ शकते. पण तेच जेव्हा तुम्ही बम्पी रोड्सवरती जातात, म्हणजे फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये येता, तेव्हा असं वाटतं की गाडी थोडीशी सॉफ्ट सस्पेन्शन वाईज पाहिजे होती. टिग्वान R-Lineमध्ये तुम्हाला DCC मिळतो, म्हणजेच डायनॅमिक चासी कंट्रोल. त्याच्यामध्ये तुम्ही सस्पेन्शनचं सॉफ्टनेस जे आहे ते बऱ्यापैकी ॲडजस्ट करू शकता. बट या गाडीमध्ये त्याचा प्राईस पॉईंट मेंटेन करण्यासाठी Volkswagenनी हे दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे जे फर्म सस्पेन्शन आहे ते कन्सिस्टंटली राहतं. आता मी जेव्हा फर्म म्हणतोय म्हणजे तुम्हाला पाठीला त्रास होणार आहे अशातली अजिबात गोष्ट नाही आहे, बिकॉज 19 इंचचे व्हील्स आहेत, ब्रिजस्टोनचे प्रॉपर व्हील्स आहेत, ज्याच्यामुळे बऱ्यापैकी जोल्ट जो असतो तो ॲब्झॉर्ब केला जातो. बट देर इज नो गेटिंग अवे फ्रॉम द फॅक्ट की याचं सस्पेन्शन आहे ते हार्डच आहे. समजा तुम्ही अगदीच सॉफ्ट सस्पेन्शन एक्सपेक्ट करत असाल, प्रॉबब्ली टिग्वान R-Line तुमच्यासाठी जास्त सुटेड असेल. स्टेअरिंगच्या बाबतीमध्ये म्हणायला गेलो तर छान वेटेड स्टेअरिंग व्हील आहे आणि Volkswagenकडनं पाहिजेच असतं, रादर मिळतंच. तुम्हाला कुठलीही Volkswagen गाडी घेतली तर चालवायला मजा ही येतेच, आणि या गाडीमध्ये पण ते आहे. आम्ही स्पोर्ट मोडमध्ये चालवून बघितली, कम्फर्टमध्ये चालवली. Volkswagen जे क्लेम करतं की 0 to 100 साधारणपणे 8 सेकंदामध्ये तुम्ही या गाडीमध्ये अचीव्ह करू शकतात, मला काही त्याच्याबद्दल डाऊट नाही आहे. पण ॲज आय सेड की जशी आपण BMW 3 Series चालवली होती त्याच्यामध्ये असा जो एकदम क्लास ॲक्सेलरेशन मिळतो, इवन दो फिगर्स सेम आहेत, तसं तुम्हाला या टेरॉन R-Lineमध्ये मिळत नाही. सो प्रॉबब्ली तुम्ही जेव्हा गाडी घेताय
टिगवान आरलाईन ही कम्प्लिटली इम्पोर्टेड गाडी आहे, त्याच्यामुळे ती ऑल्दो 56-57 लॅक्सपर्यंत तुम्हाला ऑन रोड जाऊ शकते. सिमिलरली टायरॉन पण तुम्हाला 56-57 पर्यंतच जाणार आहे. दोन्ही गाड्या तुमच्या बजेटमध्ये समजा बसत असतील तर तुम्हाला ऑनेस्टली चॉईस करायचं आहे की तुम्ही जास्त कम्फर्टेबल गाडी बघताय का एक स्पोर्ट्स ओरिएंटेड व्हेकल बघताय. टिगवान आरलाईनमध्ये तुम्हाला सस्पेन्शन ट्यून करण्याचा ऑप्शन मिळेल, पण तो टायरॉनमध्ये मिळणार नाही. पण तसंच टायरॉनमध्ये सगळे जे लागतात फीचर्स, फॉर एक्झाम्पल व्हेंटिलेटेड सीट्स आहेत, कूलिंग सीट्स आहेत, त्याच्याचबरोबर मसाजिंग फंक्शन आहे, 360 डिग्री कॅमेरा आहे, लेवल 2 ADAS आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. प्लस 2 ॲडिशनल सीट्स मिळत आहेत थर्ड रोमध्ये. ऑफकोर्स ते जास्त युजेबल नाही आहेत, पण ते तुम्ही फ्लॅट केले तर ते अक्षरशः फ्लॅटहून 890 लिटरचा बूट स्पेस तुम्हाला मिळतोय. 56-55 लाख रुपयाला या क्वालिटीची गाडी तुम्हाला जी मिळते, इट्स ॲक्च्युली अ स्टील डील. आणि हे सगळं पॉसिबल होतं आहे कारण Volkswagen इंडिया भारतासाठी इंटेंट दाखवते. त्यांचे जे हाय लेवल प्रॉडक्ट्स आहेत ते इंडियामध्ये असेंबल करते. याचा अर्थ दे आर डबलिंग डाऊन ऑन देअर इंडिया 2.0 स्ट्रॅटेजी. आणि आपल्याकडे असेच अजून चांगले प्रोडक्ट्स येत राहतील. असंही म्हणतात की एक टेरॉनची आरलाईन नाही तर एक थोडीशी खालची लेवलची ट्रिम पण कदाचित ते लवकरच अनाऊन्स करतील. आता टिगवान आरलाईनमध्ये जितका लॉट आला आहे, 1250 गाड्या किंवा 500 गाड्या जितक्या काही Volkswagenने आणल्या आहेत, त्यातनंच तुम्हाला ऑप्शन करायला मिळतो. तसंच टेरॉनचं नाही आहे. टेरॉन इज असेंबल्ड इन इंडिया, त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा मागाल, ज्या कलरची गाडी मागाल तेव्हा तुम्हाला ती मिळेल. सो याची अवेलेबिलिटी, पार्ट्स आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जास्त इझी होतात. त्यांनी तुमचा ओनरशिप एक्सपिरियन्स जो आहे तो पण खूप छान होतो. ओनरशिप एक्सपिरियन्समध्ये अजून Volkswagen इंडियाने जे लक्ष दिलेलं आहे ते म्हणजे याच्या सर्व्हिस कॉस्टकडे. सर्व्हिस कॉस्ट खरंच कमी आणलेली आहे. कंपॅरेटिव्हली तुम्ही समजा एक BMW किंवा Mercedes घ्यायला गेलात तर ऑलमोस्ट दुपटीची सर्व्हिस कॉस्ट तुम्हाला पडेल, म्हणजे या गाडीबरोबर कम्पेअर केली तर. आणि तशीच याची वॉरंटी जी आहे ती पण तुम्हाला बरीच हाय मिळते. सो ओव्हरऑल इफ यू सी की या गाडीमध्ये खरंच सगळ्या प्रकारची काळजी घेतलेली आहेत. काही रूम फॉर इम्प्रूव्हमेंट आहे. फॉर एक्झाम्पल 360 डिग्री कॅमेरा आहे, त्याची क्वालिटी इतकी काही खास नाही आहे. तेव्हा तुम्ही 50 लाख रुपये टाकता तेव्हा एक अपेक्षा असते की एक स्टँडर्ड चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा मिळावा, पण तो इथं होत नाही. कंट्रोल्स जे आहेत ते अजून चांगले होऊ शकतात. AC कंट्रोलसाठी फिजिकल बटन्स पाहिजे. डिस्प्ले जो आहे तो थोडा अजून इझी होऊ शकतो. पण ओव्हरऑल बघितलं तर हे खूप छोट्या गोष्टी आहेत कम्पेअर्ड टू ही जी गाडी तुम्हाला ऑफर करते. सो आय थिंक दिस इज अ गुड बाय. समजा तुम्ही 50-60 लाख रुपयेपर्यंत गाडी कन्सिडर करत असाल, मी काय फॉर्च्युनरवाल्यांच्या अगेन्स्ट नाही आहे, पण जस्ट बघा ना तुम्हाला किती फीचर्स मिळतात. तुम्ही ती गाडी सोडून समजा ही घेतली तर एक तर 4 चौकामध्ये उठून दिसणार आहात, कारण ही खूप रेअर गाडी होऊन बसणार आहे. क्लास मिळतो, एक ओनरशिप एक्सपिरियन्स जो असतो तो एकदम एक उच्च दर्जाचा मिळतो. त्यामुळे आय थिंक व्हॅल्यू फॉर मनी म्हटलात तर या गाडीमध्ये जास्त आहे. ट्रॅफिकमध्ये तुम्ही बोर होत असाल तर Volkswagenने तुमची काळजी घेतलेली आहे, कारण या गाडीमध्ये मसाजिंग सीट्स तर मिळतातच आहेत, पण त्याबरोबर हामन कार्डनचा एक कमाल सिस्टम मिळतोय. त्या सिस्टममध्ये तुम्ही तुमच्या लायकिंगप्रमाणे त्याचं इक्वलायझर ॲडजस्ट करू शकता. तुम्ही बेस हेवी गाणी ऐकणार असाल किंवा ट्रबल हेवी गाणी, व्हॉइस क्लॅरिटी जास्त पाहिजे असेल, कशाही प्रकारे पाहिजे असेल तर तुम्ही इझिली तुमच्या आवडीनुसार याचं सेटिंग करू शकता. त्याच्यामुळे तुमचे ट्रॅफिकनी भरलेले जर्नीज जे आहेत ते अजून कम्फर्टेबल होतील. तुम्हाला काय वाटतंय या गाडीबद्दल तुम्ही आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. माझं नाव तन्मय वाकणकर. मोटारेड्स इंडियाचा अजून एक व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या डोक्यात समजा अजून कुठली गाडी रिव्ह्यू आम्ही करावी अशी इच्छा असेल तर नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तोपर्यंत सेफ्टी तुमच्या हातात आहे. युरो NCAP 5 स्टार या गाडीला असले तरी ॲक्सिडेंट व्हायचा की नाही हे माझ्या हातात असतं. आय कॅन कंट्रोल द आउटकम थोड्याफार परीने. तो त्या हिशोबाने तुम्ही गाडी सेफली चालवा, तुमच्या फॅमिलीला सेफ ठेवा. पुढच्या व्हिडिओपर्यंत भेटू.